अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनितान पावन झालेली आपली गलंगी नगरी आणि गलंगी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनितान पावन झालेली आपली गलंगी नगरी आणि गलंगी नगरीमधले सगळ्यांचे परिचयाचे असणारे, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गुजरात MP गाजवले असे असणारे आमचे सगळ्यांचे लाडके म्हणजे दीपक दादा. आमचे दीपक दादा श्रींनी मला 4 महिना आधीच कॉल केलेला. एक तारीख घेतलेली होती पण काही कारणास्तव ती तारीख थोडी चेंज झाली. मला म्हटलं गुरुजी काही झालं तुम्हाला तारीख चेंज करावी लागते. बरेच दिवस पेंडिंग मध्ये पडलेलं काम होतं. पण दीपक दादा साहेबांना असं वाटलं कदाचित महाराज टाळाटाळ करताय की काय. माझे दादाश्री डायरेक्ट घरीच येऊन बसले. मला हक्कान सांगितलं, म्हणले गुरुजी काही झालं तरी तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे, कीर्तन करशाल तर तुम्ही, नाहीतर कीर्तनाचा कार्यक्रम कॅन्सल होईल. महाराज एवढ्या हक्कानं कोणीतरी आपलं हृदयाचा असंतोष सांगू शकतो, अन्यथा कोणी सांगत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणसं की 4 पाहुणा राहणार बहीण राहते ठेवाय कोणले सांगता येईल, सख्खी बहीणले सांगता येईल. बरोबर आहे का नाही. चुलत बहीण राहिने ते चांगले राहिने बरे, बाकी नाही जाणे तुला कटकात राहत भाऊ तू ते तू आपू कोणले बी गोया करले. पण जिथं अधिकार असतं का तिथं अधिकारान माणूस सांगतो. तसं माझ्या दीपक दादा श्रीने मला हक्कान सांगितलं. आणि खरं तर मला आवर्जून सांगायला आवडेल, दीपक दादा मी तुमचा इतिहास असा ऐकून आहे की खूप गरीब परिवारातून तुम्ही आहात. गरीब परिवारातून तुम्ही ज्याला म्हणतो आपण शून्यापासून तर इथपर्यंत. आणि हे 2-4 बँडवाले दादा असे आहेत की याच ना मुळे बँडले इथलं मार्केट होईल ना. नाही ते पहिले बँडवाला असले ना मंडपण्यात चांदणीसवर झोपणं पडे मायन्यान कधी मंडपण्यात चांदणीसवर झोप चांदणीसवर खावाळ टाया पटे नाही दुकानेसवर त्यांनी चिवडा लाईन खाया. खरं आहे का नाही. पण महाराज 5-6 लोक आपल्या कानादेशातले एवढे गाजवत आहेत का, एवढे गाजवत आहेत. आमचे दीपक दादा सारखे 5-6 आहेत कलाकार. महाराज पूर्ण महाराष्ट्र गुजरात MP तिन्ही राज्यच मधून करायला. इथला दिन पलटी घ्या. ज्या पोराकडे सायकल नव्हती त्या पोराची स्वतःची 4 व्हीलर गाडी महाराज हे इतकं स्वप्न. सांगू का तुम्हाला, माझं नेहमीच ठरलेलं आहे दीपू दादा, जर माणूस चांगला असेल त्याच्यासाठी आपलं वाक्य असतं, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा दासिया. कर्माचा खेळ आहे दादा. कर्म केलं की फळ भेटतं. बरोबर आहे की नाही. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, आवाज द्या राम. दर्याखोऱ्यात तुम्हाला 4 वेळेस राम राम राम. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, आवाज द्या राधे. दर्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. आणि त्या दर्याखोऱ्याच माऊ भराय आवाज द्या नीच. मग दर्याखोऱ्या सांगतो आय रे मन सोनचिडा हात आहे भाऊ. काय म्हणतं ते तुम्ही जे म्हणणार ते 4 पटीने रिप्लाय तुम्हाला भेटतो. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करा. दुसऱ्याचं चांगलं होताना बघा, भगवंत तुमनं चांगलं कराशिवाय राहत नाही. पण बाकी नसले किडा पाडांचं होय एखादा गरीब पोरीवर जावं लागणार ना. तेवढं बरं गलंगी माता चालू की नसते ना. मी तरी कीर्तन करत मायच्या तरी ना काही सांगत नाही, बडतात ना सांगत आगे ना सांगेन कोण बरं गरमात आधी घालली जे पण सांगतो बडतात ना सांगतो. काही लोकेशनी मानसिकता. एखादा तरुण भावांना सांगतो, हो तरुण भावांना आपला संदेश आहे, पहिलेच सांगतेस मी तुमले जीवन जगत असताना तुम्हाला जर काही कार्य करायचे तुमले नावे ठेवणारा कितला काठी येत ना हवाय काय करा ना ते काय करा राहता ना गाव परत 2-4 किडा पाडणार. हो पोऱ्यान वयना पोऱ्यानी सुद्धा काय बापनी वयना माणसे टिंगल करत बसतस. एखादा पोरगा जर काही करत असेल ना शानला 2 असा राहतात वट्टावर. तो पोरगा जर राहता घ्या ना आव एक दुसऱ्याला सांगा नाही रे तात्या बया भाव साहेब ना पोरी येडत कसाल काय बी करत नाही. आणि भाऊसाहेब ना पोऱ्या सक्सेस होय ना काय या किडा पाडणारा सांगतस भाऊ देव पेडा बिडा काय काढा ना भूकायले. तर काय करा ते किडा पाड राहता ते सक्सेस होय घ्या ते पेडा कवा काढ राहणार. म्हणे अशी इच्छा आहे ज्या असा किडा पाडणार त्याला मनमान अशी लाज वाटत होती का किडा पाडावा ते. विठ्ठल विठ्ठल सांगाल की दादा तुम्हाला जी पण कृपा आहे ती आई साहेबांची, जी देवी असेल देवीची कृपा तुमच्यावर आहे. दुर्गा आई असेल, कानुबाई माता असेल आणि अजून जास्तच तुम्ही मला प्रत्येक वेळेस सांगतात बोलत असताना की बाबा गुरुजी हे सगळं आहे ते माझ्या बापाची पुण्याई आहे. जोपर्यंत तुमच्या नजरेमध्ये बापाची पुण्याई आहे, शपथ सांगतो व्यासपीठावरनं, जोपर्यंत बापाला श्रेय देशाल मायला श्रेय देशाल ना, आई शपथ सांगतो काहीच कमी पडणार नाही. कारण आपण जे पण करतोय ते सगळं मायबापांच्या पुण्याईवर आहे. आपली पुण्याई पुढे काम पडेल. विठ्ठल विठ्ठल
लाडके असणारे आमचे ऋषिकेश महाराज, सागर महाराज इकडे गायनासाठी आमचे सगळे संस्थेतले विद्यार्थी आहेत ना सागर बाबा? हा, सगळे विद्यार्थी आमचे तिकडे गायनाचारी महाराज आहेत, आमचे विनेकरी बाबा आहेत, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, माझ्यावर नितांत प्रेम करणारी आमची पारदीची बरीच मंडळी आलेली, त्यात आमचे गोकुळ तात्या असतील, आमचे मच्छिंद्र नाना असतील, माझे लहान बंधू योगेश भाऊ असतील, जे माझ्या रथाचे सारथी बनून आज 4-5 दिवसापासून 5-6 दिवसापासून फिरत होते, ते म्हणजे माझ्या जीवाभावाचे असणारे माझे नांद्रेचे तुषारदादा साहेब, कीर्तनासाठी उपस्थित आमचे भगवान अण्णा आहेत, आमची छोटे कीर्तनकार आनंदीकर कौशल महाराज आहेत. फक्त फरक इथला आहे त्या वय खावायला नको म्हणून मी फॅन्सी पण येईल ते रिमिक्स महाराज आहेत ते. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे कापडण्याचे महाराज आहेत. अजून ज्यांचं भगवंतावर नितांत प्रेम आणि माझ्यावर भरपूर प्रेम आहे असे आमचे शाळेचे महाराज, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमचे मालक, पहिले तर मला असा प्रश्न पडतो, आपली पोर जर कधी समजदारशी चूक करावंच नाही ते लोकेश लाईफ प्रूफ का बघा काढा ना, मन पोर चांगली असं. हा, तुमचा साऊंड महाराष्ट्र गाजवतोय, मग असं दुसरीकडे ते का लाईन लावतोस तुम्ही? बाबा सांग दिच्यात भाऊ सुटी नको पुढे जो भाऊ का मी पहिले किडा पाडेलेत का? अरे साऊंड आपला पूर्ण महाराष्ट्र गुजरात गाजवतोय, साऊंडला काही प्रश्न चिन्हच नाही. असा साऊंड आमच्या दादांचा नंदुभाऊंचा आहे. साऊंड सिस्टीम चांगली आहे, नियोजन एक नंबर आहे दीपदास साहेब. सिंगल कीर्तनाचं नियोजन आहे, पण असं वाटतं जणू काय 8 दिवसापासून कथा चाललेली होती, आजचा 8वा दिवस आहे, काल्याचं कीर्तन करतोय. इतकं भारी वातावरण आहे आणि तुम्ही सुद्धा ऐकणारे श्रोते खूप दिलदार दिसतात. इतकी गर्दी बसली तरी सुद्धा एक नाबी आवाजही राहणार आहे, म्हणजे लोक किती समजणार आहेत. नाही ते इतकी गर्दी ना मानली किची किची पिची पिची होत राहतो, कोणीच बोली राहणार नाही. म्हणजे समजदार लोक येतच, ऐकणारा बी चांगला शेतच, वाजणार म्हणणार बी चांगला शेतच, शूटिंगवाला दादा बी चांगला देखील राहणार, बोलेला ऐक नाही तसा थोडे बडा लोक चांगला शेतवा. सर्व माझ्यावर प्रेम करणारे जे माझे जीवा भावाचे असतील. नाव कोणाचं सुटत असेल तर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी भैया, कारण मी जर नाव घ्यायला गेलो बाकीचे नाव सुटले, बाकीना सांगतील चिलगाव रे तो बी चिकना नाही झाला. आणि जर तुम्हाला पटा ना नावे लिवाल गोती नावे लिवा मात्र रात नाही जाव असे सकाळी तुम्ही सांगशात कीर्तन कार्य होतं का पाठ येलो होतं आमले संबंध नाही. म्हणून तुम्ही आलेले सगळ्या श्रोत्यांना सांगतो, जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील अशा श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार वैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार या अभंगातून भगवंतावरचं प्रेम किती असतं ते स्पष्टीकरण करता. विठ्ठल विठ्ठल या भंगामध्ये उदाहरण देताना तुकोबार आहे म्हणतात, एखादी पोरगी लग्न झाल्याच्या नंतर माहेर सोडून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, देवा अगदी रे अगदी माझी गत्या पोरी सारखी पंढरपुरात आल्याच्या नंतर तुला सोडूच वाटत नाही. पहिल्या चरणाचा भावार्थ कन्या सासुऱ्याची जाई मागे परतुनी पाहे. अगदी अगदी तैसे त्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी मला तुझं पंढरपूर सोडू वाटत नाही, तैसे झाले माझ्या जीवा. आणि समज देवा वारी करून घरी गेल्याच्या नंतर देहूला आलो ना, देहूला आल्याच्या नंतर मनापासून एकच हाक असते की भगवंता तुझं दर्शन कधी व्हायचं रे, तू कधी भेटणार आहे. हे अंतकरणापासून हाक असते, देवा का तुझं दर्शन कधी व्हायचं. पहिलं उदाहरण, मुलगी बापावर जितकं प्रेम करते माहेरवर प्रेम करते ना देवा, तितकं प्रेम मी तुझ्यावर करतो. कदाचित महाराजांच्या मनात प्रश्न आला असावा, मुलगी बापावर किंवा माहेरवर प्रेम करते हे कुठेतरी कमी पडत असेल. महाराज 3ऱ्या चरणामध्ये प्रमाण सांगतात, चुकली माय बाळ हुरहुरूप आहे. देवा एखाद्या मुलाची माय त्याच्यापासून दुरावली, त्या पोराला माय दिसत नाही तोपर्यंत शांती भेटत नाही. अगदी रे तुझ्यापासून दूर गेल्याच्या नंतर माझे भाव तेच असतात की माझी माय मला कधी भेटणार आहे.
हो. आणि शेवटी शेवटी महाराज म्हणतात मुलगी कुठेतरी कमी पडत असेल, मुलगा बापावर मायवर प्रेम करायला कमी पडत असेल, देवा तुला सांगू का मी किती प्रेम करतो. एखादा मासा पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर तरफडतो, पाण्या वाचून काही सेकंद सुद्धा जगू शकत नाही. पाण्या वाचून जसा मासा तरफडतो, देवा तुझं दर्शनच झालं नाही ना, तर त्या दर्शना वाचून मी त्या माशावाने तरफडतो. साधा आणि सोपा ट्रान्सलेट केलेला आहे विठ्ठल विठ्ठल. हा, अजून कीर्तनासाठी उपस्थित आमचे वेळोद्याचे आबा आहेत. ऐका, बोलू नका दादा, दादा बोलू नका. सगळ्यांच्या पाया पडून विनंती असेल, कोणी बोलू नका. कीर्तनाची मर्यादा असते. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. कीर्तनाची मर्यादा सांगतो, आपलं घरचं मटेरियल काही सांगत नाही. तुकोबरायांचं प्रमाण आहे, कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. पुढे जाऊन महाराज सांगतात, तंबाखू ओढोनी काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. विठ्ठल विठ्ठल. रस्त्याने चालत असताना कोणी माणसाने बघावं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबारांना विचारावं, का मग तुकोबार आहे चालल्यात कुठं. पण काही लोक दीडशाने असतात, काही लोक दीडशाने असतात. काहींना असं वाटतं, हो मी चालू इथला मोठा होता ना भाऊ, त्याला कोणी बोलायला हिंमत होत नाही, पण मी चालता इज्जत उतार टाकी. तुकोबारांना तुकोबाराय म्हणणारी लोक होती, पण त्याच रस्त्याने चालत असताना काही नालायक लोकांनी तुकोबारांना आवाज दिला, तू क्या अरे कुणा का चालला असतात. काही लोक, काही लोकांना असं वाटतं एवढा मोठा माणूस पण आपण डायरेक्ट ब्यावाडी म्हणत त्याले. तो तुल ब्यायना नाही रे, तो तुल ब्यायना नाही. उलट त्यान पटी अंदाज लायली ना, प्रोजेक्ट इथलं खराब आहे, कंपनी किती खराब होईल असं. विठ्ठल विठ्ठल. मला सांग समजलं तुमले कोणले दुखाडान पहिले येतो, स्वतःला प्रश्न करा ना. दुसऱ्याचा अपमान तितकाच करा जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो. नाहीतर भगवंताचं आहे ना डबल येतं. तुम्ही पैराले गहू पैराला जातास ना, गहू पैराला जाताना फक्त 20-25 किलोनी बॅग लय जातस, बरोबर आहे ना. 20-25 किलोनी बॅग लय जातस, पण कापीसने लयतस तो डायरेक्ट ट्रॅक्टर भरीशने लयतस. भगवान असा आहे, लेस मूठ भर नि देस किलो भर. मनीषीन कर्म करत असताना कोणले दुखाडत असताना सावधगिरी पाळानी. कारण तुम्ही एखादा अपमान करतस ना, भगवान इथला कुंचाडस ना. तुम्ही फक्त 4 मित्रच टिंगल करले तर पण भगवान तुमले 1000 लोकेस अपमान काढस. विठ्ठल विठ्ठल. हा, आणि ज्यांचा अपमान होतो त्यांच्यासाठी सांगतो, अजिबात नादी लागायचं नाही. आपल्या लोक काय म्हणतात, भैया जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. भुकणारा कुत्राजनी वर्ष लागू नये दादा. तुकोबरायच नाही ध्यान दिनी नाही. तुकोबराय सांगेत, ए कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीताचा धंदा, आम्हा सोयीताचा धंदा, आम्हा सोयीताचा धंदा. कोणी निंदा तुकोबारायांनी काही लोक आवाज देत होते, तू क्या कुणाका चालल्या. तुकोबाराय म्हणतात, अरे 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेट म्हणणारी लोक आज मला तू क्या म्हणायला लागली. देवा काय प्रसंग आणून ठेवला. पण तुकोबाराय म्हणतात, मला समाजाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालते झाले माझे तुकोबाराय. शहाणली माणसं बोलत होती जाऊ दे, पण बारकी पोरं उभी होती, त्या बारक्या पोरांनी सुद्धा तुकोबारायांना बघून म्हणा, भाई तू क्या अरे कुणाका चालला. तुकोबाराय म्हणतात, लहान शहाणली माणसं जाऊ दे देवा, ही बारकी पोरं सुद्धा तू क्या म्हणायला लागली. अरे काय प्रसंग आणून ठेवला. पण तुकोबाराय म्हणतात, मला समाजाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालते झाले माझे तुकोबाराय. चालतायत मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं, धनी चाललात कुठं. लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबारायने शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येताय माझे तुकोबाराय. बारकी पोरं पुन्हा रस्त्यात उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांना सांगावं, महाराज आम्हाला ऊस द्या ना खायला. माझ्या तुकोबारायांनी त्या लेकरांना ऊस दान करावेत. घरी येतात ओट्यावर उभी राहिली, हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडलेले होते. पत्नी रागात म्हणले, बाई माणसाला काही संसाराची काळजीच नाही. स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरायला लागली, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. म्हणले माणसाला काही काळजीच नाही बाई. तुकोबाराय ओट्यावर आले. बाईने रागा देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघून देवाला शिवी घातली.
देवाला शिवी घातली त्या मायचा तेवढा अधिकार होता. बरं देवले काय आधी न्या इथला ती मायना अधिकार होता. तुकोबरायांच्या पत्नीचा अधिकार केवढा होता. स्वतः जगाचा मालक त्या माईच्या पायातला काटा काढत होता महाराज. आणि तिच्या पायाची धूर आपण प्रसाद म्हणून घ्यावी म्हणून आपण काटा काढत असताना जीववरनं तू कडे लावतच पाहिले आणि तो काटा जागा शुद्ध करतात. बरोबर आहे ना. फक्त हायतवच पाहिजे नाही, हायतवच पाहिजे सुरुवात व्हायची. स्वतः जगना मालक ती मायना पायने धूर चाटे इथला अधिकार होता. ती मायना म्हणशील देवावर तेवढा अधिकार. देवाला शिवी घातली मेल्या काड्या सावड्या अरे राणी किंवा तुझी फार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं का भैया देवानं. तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालते. आपण बी गाया देतच देवले. आपलं गाया देणं कसं राहत बहिणीस. भर पाऊस आहे मग मिरच्या सुकाडाला टाक देतं दाबावर. भर पाऊस आहे मग मिरच्या सुकाडाला टाक देते देवनीची तडा गायात का मग सांगते माय हो आव बी काय चग ना हो माय. आता मला सांगा त्यानाशी जर तुम्ही मिरच्या टाकला ना दाबावर आता देवचं गेले का आपणच गेलेत बहिणीस. कुणीही कुणालाही बोलायच्या आधी एकदा स्वतःला क्वेश्चन करायचा आपली तेवढी लायकी आहे का. तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालत होती पण त्या माईचा अधिकार तेवढा होता. हो तुकोबरायांनी बघितलं. आता तुकोबरायांची पत्नी तुकोबरायांच्या समोर देवाला शिवी घालते कसं वातावरण असेल बहिणी. कसं वातावरण असेल मी तुमले विचारस जास्त लग्न वेळेत त्यास तुम्हाकडे तुम्हा मित्र तुम्हा सका कोणीतरी जवळना व्यक्ती त्याला तुम्ही चहा लई घ्या. कुणीतरी मित्र सकाळ त्याला चहाला घेऊन गेले. चहाला घेऊन गेल्याच्या नंतर पत्नीला सांगायचं 2 कप चाटू. बायको सांगत असेल मला जमणार नाही. तुम्ही काय कर सांग. तुमच्या समोर तुमच्या मित्राचा अपमान करते तुमची पत्नी. तुम्ही काय करणार आहात. ओ म्हणा बापरे मी का ब्रह्मचारीच ना मठवर कीर्तन लिहू वाज. लगीन 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 तुम्ही लगीन समजत नाही. तुम्ही असा भेम कालच करता पटेल का म्हण लगीन याद करते ना म्हणे मावर बी जीवरी राहिली. पहिला मग आनंद वाटत भाऊ नंतर समजत फसे गया दिल बेचारा. आपण सांगू का जो खाए पछताए जो ना खाए वो लड़ जाए दूर से मीठा लगता है ये कड़वा लड्डू प्यारा. शादी करके पुढे काय सांगा गरज नाही तुम्हाला माहित काय काय किडा पडतात असं. दखान टाइम इथला वजन मा जातस ना बाप बाप बाप. तुमले सांगस मी इथला लोक येडावी जायचे संसार नाही करता. बाकी नसले असं वाटत बापू 28-20 तरी चालणं भाऊ. मार्च एप्रिल लाग जाई काल दिन पाहिजे यंदा नवरीच बी का सुनाच पडसू भाऊ मी म्हणा वावर का पडीत राहील यंदा. भाऊ रे आई पडीत बरं रे एकदा नागरटी वकरटी चालू होईन का तुझे नुकसान होई रे भाऊ. तुझे गोमा गोमाली कुमचाळ कुमचाळ पुरस रे भाऊ काका. एकलं राहिलं नुसता माय बाप ना तारा काम नाही करत ते आराय मारीन बी खा वाटीत. पण दुसरा पोर करला यानंतर आहे ना भाऊ जर टाइमवर नाही दिना ना आपल्या 3री पिढी ना उद्धार करत टाकस ती बहीण. माझा तुम्हाला प्रश्न होता आपलं कोणीतरी जवळचं व्यक्ती तुम्ही घरी घेऊन गेलात आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी पत्नीला सांगावं 2 कप चाटू. बायको सांगत असेल आपलं जमणार नाही. तुम्ही काय करा सांग. संसारी माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार. बरोबर आहे ना. बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार. तुमले पहिले कोणी बेमगाडी जायला का हो तुम्ही हा बी नाही नाही बी नाही म्हणजे आता असं की हा लिंग चालिंग ठायकीस पोम पोम करी बोल शांत कळेल ना मला. बोलत राहा ना. मी विचारल्याच्या नंतर उत्तर द्या. बिनकाम नवीन नका बोल द्या. आपल्याकडे कोणीतरी आवडता व्यक्ती आला तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चाटू. तुमच्या समोर तुमच्या मित्राचा बायको अपमान करते. बायको सांगत असेल आपलं जमणार नाही तर संसारी माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे करणार नाही. बरोबर. पण माझे तू खबर आहे पत्नीवर राग करत नाही. पत्नीवर राग करत नाही. भगवंताकडे पाहतात आणि देवाला सांगतात देवा ती बोलते पण मनाला लय प्रेम आहे तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. देवा ती बोलते पण मनाला लय प्रेम आहे तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. हो देवा एवढ्या उदाहरण करण्याचे माझे तुकोब आहे होते महाराज. म्हणून तर भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण तुम्हाला सांगतो जीवन जगत असताना आता मत फिरायला नका मला. असं आहे का काय करू काय होते त्याचे फोटो काय माहितीये का हे मोबाईल असले ना कमीत कमी कीर्तन पुरता तरी थांबाटेचा
हा असं नाही नाही, तरी पण या मोबाईलच ना नुसतं जास्त नाही सांगा बट असं जीवन दिनचर्या सांगा. मोबाईलच नाही, इथलं बेकार काम झालं, बोलू नका. इथलं बेकार काम झालं. काही गोष्टी खूप चांगल्या महिन्यात मोबाईलच ना, पण काही गोष्टी ना सागर बाबा इथलं बेकार होईल ना. मोबाईल म्हणजे बिन माय बाप ना लेकरू येते कवय रडी पडीन काही सांगता येत. काही गोष्टी चांगल्या पण झालेल्या आहेत. पत्रकार साहेब होते, त्यांना पुरावा पाहिजे होता पेपरला बातमी देण्यासाठी, असंच काही आहे ना, तेवढ्यासाठीच ना दादा सर. चांगली गोष्ट आहे. मी बी काही वाईट बोललो नाही बा, नक्की ना तू काढले होत्या म्हणून. तुकोबरा यांचं देवाशी नातं सांगितलं एका अभंगामध्ये. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इतकी सगळी नाती देवाशी, हा तरी सुद्धा त्या देवाला तुकोबरा यांची पत्नी शिवी घालते. काय मानसिकता असेल तुकोबरा यांची, पण तरी तुकोबरा राग करत नाही. देवाकडे पाहता देवाला सांगतात, देवा ती बोलते पण मनाला प्रेमाने, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. मग ऐका ना दादा, प्रत्येक माणसाला एक मन असतं आणि अपेक्षा असते की मला ही कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. तुकोबराय म्हणत होते, अरे जे लोक मला तुकाराम शेठ म्हणत होती, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोपर्यंत तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज मला तू क्या म्हणायला लागली. देवारे काय प्रसंग आणून ठेवला दादा. अपेक्षा कोणाकडनं करायची, घरातली पत्नीनं तरी मला समजून घ्यायला पाहिजे होतं, अशी आस होती तुकोबरायांना. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक ताईला आणि प्रत्येक काकूला माझी विनंती असेल, जीवन जगत असताना पतीला इतका सपोर्ट करायचा आहे मायावर, इतका सपोर्ट करा ना. कारण माणसाचा चेहरा बघून ओळखणारी पहिली व्यक्ती म्हणजे माय, दुसरी बहीण, तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. या 4 स्त्रिया जेवढ्या लवकर ओळखतात तेवढं कोणीच माणसाला ओळखत नाही. बरोबर आहे की नाही. माणूस ना चेहरा देताच बायको लगेच वैकच म्हणणार आनंद माशे का दुःख माशे. हो, नवरा फिरून आला ना, नवरा नाराज आहे ना, पती नाराज आहे ना, समजदार बाईनं काय करायचं, पाण्याचा ग्लास घ्यायचा, पती देवांना पाणी द्यायचं. सांगू ते असले कारभारी धनी काय टेन्शन लिहिला ना, कर्ज बी जायले ना, शेना मी तुम्हाला सोबत अग्निदेवतेच्या समोर शपथ घेतली, मी तुमच्या अर्धांगिनी आहे, तुम्हाला सांगे मजुरी करसू, कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नका. मी नाही का तुमले सपोर्टले. कितलं भारी वाटी त्या नवराले, कितलं भारी वाटी बहिणीच. इथला सपोर्ट करा ना नवराले. धनी टेन्शन लिहू नका, कर्ज आहे ना, दोन्ही जण मजुरी करीन फेडसूत, पिटणं तिथलं फेडसूत, नाही पिटणं नाही म्हणतीसू. कितलं भारी वाटी त्या नवराले. शेको म्हण बायकोना सपोर्ट. बरोबर आहे का नाही. आणि मायाशी बी सांगास गरमा शांतता ठिकाणा नाही ना तुम्हावर विषय. हो, पत्नी आणि माय या 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे. या 2 भूमिका जर समजदार असल्या की ती सुटलेला बगीचा असला तरी तो फुलू शकतो. म्हणून 2 भूमिका समजदार पाहिजे. माय सुद्धा तिथली समजदार पाहिजे. पोरगा फिरी होणार ना, मायने लगेच समजस माय मन पोऱ्या काहीतरी टेन्शन माय, अहो काहीतरी विचार मायने लगेच सांगू पाहू मी हा यात येणार, कसा टेन्शन लिराय ना तू, तरी त्या पोऱ्यानं अर्ध दुःख दूर होई जास. पण बाकीने माया पोऱ्याला तर सुरू कर देते. बावड्या हिलावर बरं तू घेतो ना कटका काल द्यायची ना जी पोडील त्याला दिसू बरं मी. मग त्याला असं वाटत स्टँडवर पण बिड्या पुटेल चहा पियला बरोबर होतं ये वाय. 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे. पत्नी आणि माय या 2 भूमिका जर समजदार असल्या की ती सुकलेला बगीचा असला तरी फुलू शकतो. जितका भक्ताचा देवावर विश्वास तितका पत्नीचा पतीवर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हे तू पत्नीचा पतीवर तेवढा विश्वास पाहिजे, पण पत्नी बी तेवढा लायकीना, पती बी तेवढा लायकीना पाहिजे बा. हो, काही इथला वायबार आहेत बायको राजेशने पण जागी ठेवस 8 वाजानी 11 पीसने उभा राजदारमा बहिणी सोन असा नीट जरी होईना कंबर मला दिली ते पाप लागत नाही मायच्या कधी. पती तो परमेश्वर आहे पण लायकीत असला पाहिजे. विठ्ठल तुकोबाराई घराच्या बाहेर निघाले. गलीमध्ये 4 आजी माया बसल्या होत्या. त्यांना बघून तुकोबारांना असं वाटलं या माझ्या मायसारख्या यात्री प्रेमानं 2 शब्द बोलतील. पण म्हातारीच्या मुखातून वाक्य निघालं, बैग मेल्यानं पूर्ण संसाराची राखरांगोळीच केली म्हणली. तुकोबाराई निघाली. आता तुकोबाराई म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची. माझ्या तुकोबारांनी पंढरपुराचा मार्ग धरला. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं, देवा साधू बाबा माझ्या अगोदर जर कसा मला तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा राम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतरचा तो आनंद माझ्या तुकोबाराय सांगतात. खरं सांगू का, देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला, गोपिकांना कळाला, भक्तांना कळाला, महिन्याची वारी करून चालणाऱ्या वारकऱ्याला कळाला. हो, देवाचा दर्शनाचा आनंद वारकऱ्याला कळतो, भक्ताला कळतो, संतांना कळाला आणि गोपिकांना कळाला. क्योंकि भाई जब भगवान जन्म लेते हैं गोकुल में सब गोपिका दर्शन के लिए जाती है तो गोपी भाव में यही बताते हैं. वाह महाराज जी बहुत बढ़िया. गोपिकांनी देवाला बघितल्याच्या नंतर गोपी भाव सांगतात. त्यानं वेळच करून ठेवलं बाई सगळ्यांना. अजून एक पंजाबी भक्त देवाचं रूप बघितल्याच्या नंतर वर्णन करतो. तरुण भावांच्या मनामध्ये ते गाणं असू शकतं पण आम्ही कथेमध्ये परिचय देताना सांगतो, हे
वो कितना सोना तेनू, वो कितना प्यारा तेनू रब ने बनावा, ते जी कर देख तारवा, वो दिल विच शीशे जो बसावा, दिल विच शीशे जो बसावा, जी कर देख तारवा, वो कितना सोना तेनू. देवाच्या रूपाचा आनंद बरं पंजाबी भक्त करत होता स्तुती देवाची. बाकी ना म्हणतच होते देव ना भक्त पंजाबी बी होतात का. अरे जातीपाती माझ्या देवाला काही मान्यच नाही. या माझा देव जातीपातीला महत्व देत नाही. तुमच्या अंतकरणात ना भाव काय आहे, जातपेक्षा भाव महत्वाचा आहे देवाला, नाही का. अजून सांगू का परिचयसाठी, जातीपाती नाही, माझ्या देवाच्या गवड्याने किती जातीच्या होत्या ऐका. हे मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी मुसलमानी अशा पाची जणी कविला गवडणी. मराठी कानडिया, एक मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी मुसलमानी अशा पाची जणी कविला गवडणी. एक मराठी कानडिया, एक मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी मुसलमानी पाची जणी कविला गवडणी, अशा पाची जणी कविला गवडणी. तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर पुढे जात होते, फिरून मागे पाहत होते. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. नारळ हा देवानं केलेला प्रश्न. तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय. तर तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांनी रडता रडता सांगितलं, देवा काय चाललंय ऐकायचं का. आणि एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरीसारखी आहे, तर कोणासारखी कन्या सासुरी अशी जाईल. एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत्य पोरीसारखी आहे. तुकोबारायांनी प्रमाण सांगितलं, कन्या सासुरी अशी जाईल. आता हे कदाचित हे दुःख यांना कळतं, आपल्याला कळणार नाही. पोरीला माहेर सोडताना काय दुःख होतं ते फक्त पोरींना कळतं, मुलींना कळतं. पोरांना नाही कळणार, माणसांना नाही कळणार. काय ना, या माईला जन्माला येते मायबापांकडे 20-22 वर्षाची झाल्याच्या नंतर लग्न केलं जातं. ज्या परिवाराला ती ओळखतही नाही त्या परिवाराला आपलं मानून पूर्ण आयुष्य त्या परिवारात खर्च करते. त्या सोडणार माहेर सोडणाऱ्या पोरीला विचारा, माहेर सोडणं किती अवघड असते. आपलं काय ना, आपण सख्या बहिणीच्या घरी गेलो का, एक मुक्काम झाला, दुसऱ्या मुक्कामाला जर बहिणीनं आग्रह केला, भाऊ आज ना दिन राहायचा रे, म्हणत चित नाही लागणार, तरी आपण पहिले सांगतो बहीण राहायचा तू, पण म्हणे गायकाने म्हणा हात वैकच ती दूध देऊ देवाने मला आज घर जाणंच पडी. हा तू जर मरी घ्या ते काय काय दूध देवानं बंद करते का, पण बा नारात आहे नुसता. बरोबर आहे की नाही. पहिला मुक्काम दुसरा मुक्काम सख्या बहिणीच्या घरी करत नाही, पण एवढी उदारंतकरणाची महिला स्त्री असते, बहीण असते का ती एका परक्या परिवारात जाऊन आपला परिवार समजून सगळा संसार आपला म्हणून करते. एवढं उदारंतकरणाच्या स्त्रिया असतात. ते त्यांना कळतं ते दुःख काय असतं. काय ना काही काही गोष्टी आपल्याला कळणार नाही. हो ते दुःख त्यांनाच कळतं. ते हो विंचू एखाद्याला चावल्याच्या नंतर, विंचू एखाद्याला चावल्याच्या नंतर दुःख वेदना फक्त त्या चावलेनं त्यालाच माहिती आहे. हो गुपचूप करणारा ते गण सांगतो, हो दे ना मग सैन करणं मग इथलं तिथलं ना काय वर आता आहे तू जरा बेम काढली होती. आता माहेर सोडायचं दुःख काय असतं ते फक्त पोरींना कळतं. आणि अजून सांगू का, पोरींचं विशेष प्रेम माहेर मधल्या माय बाप बहीण भाऊ सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम ना बापावर असतं. जास्त प्रेम तुम्ही कोणावर करता, माया हो. विशेष प्रेम बापावर असतं पोरींचं. मान्य ना तुम्हाला. माय बापने जर भांडण लिहायला राहिले ना, तिसले पक्क समजेल ना मन बापने चूक, मन मायने चूक नाही भाऊ, असं मन बापने चूक आहे. तरी सुद्धा पोरी लढाई मोडा टाकले, मायला सांगते बस करणार मम्मी तू काय, मन पप्पा मागे लाग जाते. 100 नाही 90% पोरी. म्हणजे याच्यातून मला हेच सांगायचंय की पोरींचं विशेष प्रेम बापावर असतं. हे सिद्ध करण्यासाठी एक उदाहरण सांगेल, लक्षपूर्वक ऐका. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई गो आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते. पोराला सांगते, बाळा जाय रे त्या बापाला जेवायला सांग. मुलगा जातो पप्पाच्याकडे, पप्पाला सांगतो, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो खाशी काय बो मन बाप काय जायला ना. तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी जाते पप्पाच्या जवळ आणि पप्पाला सांगते, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो मला नाही जेवायचं बेटा. का बरं काय झालं, तुम्हाला बरं नाही का वाटत, तुमचं डोकं दुखायलं का पप्पा, डोकाला बाम लावून देऊ का. नाही ग बाई तसं काय नाही, मग चला लवकर जेवण करा. बाप म्हणतो बेटा मी नाही जेवण करत, तू कर जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते. म्हणून तर तो कन्या सांगतात. म्हणून तर कन्या सांगतात. बरोबर आहे ना.
कन्या काही इतकी साधारण नाही का, तुकोबा आहे उदाहरण म्हणून सांगते येईल. अजून सांगतो, आपली पोरगी 100 दीडशे 200 किलोमीटर अंतरावर राहते, लग्न झालेलं आहे, विवाहिता. सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे, पप्पांची तब्येत कशी आहे. तो भाऊ म्हणतो, बाई मला तर काही माहित नाही, लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो, काकाई माझ्या वडिलांची तब्येत कशी आहे. माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली, आता सकाळी सकाळी तुझ्या बापानं गोळ्या औषधी घेतल्या, नाश्ता केला, तुझा बाप झोपला. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो, बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटीजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे. तो 200 किलोमीटर अंतरावर सांगते बापाची तब्येत खराब आहे, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. तेव्हा ती दिदी सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं करताय दादा, जेव्हा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना अचानक ठचका आला, त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींमध्ये दादा, मुलगा नाही ओळखू शकत. म्हणून तर तुकोबा कन्या सांगताय. आणि ती पोरगी, मला हा अभंग आवर्जून घ्यावा वाटला. बऱ्याच वर्षाच्या नंतर मी यावर्षी घेतोय अभंग. त्याचं कारण असे, माझा फेवरेट अभंग आहे, पण आज मला आवर्जून घ्यावा वाटला. त्याचं कारण असे की आज कानुबाई माताचा उत्सव आहे. आणि जर तुम्ही कानुबाई माताचा उत्सव साजरा करताय तर मला तुमच्या पाया पडून विनंती असेल, ज्या कानुबाई माताला तुम्ही आदिशक्तीचा अवतार समजून पूजताय ना, तर पोटी येणारी मुलगी सुद्धा आदिशक्तीचाच अवतार असतो. तिला पोटातल्या पोटात मारू नका. बऱ्याच मायांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या. पोरगी एवढं विशेष रत्न नाही ना. कदाचित तुम्ही रामचरित मानस वाचलं असेल ना, बाबा लोक बसलेत, अनुभवी बाबा, जर वाचलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. पायी प्रवास करत असताना एका पिंड पर्वताच्या उंच शिखरावर चढत होते. आणि चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. स्वामी म्हणजे ब्रह्मचारी साधू न राहता त्यांनी आवाज दिला, भैया अरे थोड़ी देर के लिए लड़की तेरे कंधे पर है, थोड़ी देर के लिए मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. ए भाई जी, ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी है, थोड़ी देर के लिए मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या गोड माणसानं गोड उत्तर दिलं, बाबा ये जो बेटी है ते मेरे कंधे पर ही ठीक आहे. पुन्हा बाबांनी सांगितलं, अरे भैया अरे टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे, तुला जड पडेल ती धरायला, थोडा वेळ माझ्याकडे दे ना, तू अशक्त आहेस, तुझ्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, थोडा वेळ माझ्याकडे दे. तेव्हा त्या माणसानं उत्तर दिलं, गुरुजी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो संन्यासी है. अरे तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला मुलगी काय करणार आहे. मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्या लोकांना मुलगी करते. आणि नाहीच असली कमीत कमी मायवर तरी प्रेम असलं पाहिजे, त्यांना मुलगी करते. विठ्ठल विठ्ठल. मुलगी एवढं विशेष रत्न नाही, तरी काही काही लोकांनी पोटातल्या पोटात पुरी मारल्या. आता मला तो वेळ जास्त घ्यायचा नाही, मी शॉर्टकट सांगणार आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही काय ऐकायला बसले. असं तुम्ही बाकीना असा विचार करा ना, होय सर आहे बाई, बाकीना चिंतन ऐकायला बसले, बाकीना असं म्हणतो तुम्ही शेवट कवय असाडे भाऊ. मला माहिती आहे ना, मी इथला हुशार आहे ना, मुद्दाना पत्त दाबी दरस पहिला मग जर फेक दिला तुम्ही ऐकीन रनिंग जाता. बाकी ना ते नुसतं खाल मांगाला रे रे आम्ही काय असं माहिले, तू काय कराय ना नाही, आम्ही असं मस्त काय मसाला ना खावायला भेटे, तू पुरणपोळी दड काय दिली आधी. एक गोष्ट कायम ध्यान ठेवानी, मी विनोद करस कीर्तनमा, हा कीर्तनमा विनोद करस, फक्त विनोदनासाठी लोक येतं साहेब मला माहिती. विनोद कीर्तनमा कितला करा ना याला बी लिमिट रास, का करायला पाहिजे त्याला बी लिमिट शे. मी विषयाला अनुसरूनच विनोद करण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे ना, शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणा होतील पोत्र काहीच काम नाही रास, पण शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणा होतील ते पोत्रास मात्र राहू देना पडतास. पोत्रान बाहेर निघणार म्हणजे खवटवान दाट शक्यता रास. मनीषीन विनोदाई पोत्रासारखं शे, पण पोत्र शे मनीषनी या शेंगदाणा सुरक्षित शे ताडे कीर्तन. हा मनीषीन थोडं फिरायला सांगणं पडस माझं. अरे विठल विठल. कन्या जर एवढी विशेष रत्न आहे तरी लोकांना पोरगीच नको. पोरगी का नको, काही लोकांनी देव बी सांग राहिना, तुम्हाला कानादेशनी देवी नाव उत्सव शे म्हणे, मला बी हाजरी लावणे पुढे म्हणे.
हो जटे जटे देवी आहेस ना तटे महादेवी आहेस, जटे महादेव राहा नका तटे देवी आहेस. हो आणि जटे देवी तटे तो का बरं यावं नाही मेघराज. त्याला बी वाटच मी हाजरी लावायला पाहिजे हो. मग कोणता का रुपये ना तो हाजरी लाईना ना छोटा मोठा रूप माकावाय ना फक्त कोणी जागा सोडू नका म्हणजे वय घ्याय परीक्षा राहस बरं. हा देव तर किराणा चेक कर ना कितला मडका पक्का व्हायला तो असं बाकी ना पाणी बेस उठायला लाग्यात का देव समजी जाईल हलकं वय. मुलगी एवढा विशेष रत्ना तरी लोकांना पोरगीच नकोय. का नकोय? काही लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून काही लोकांनी पोटातल्या पोटात पुरी मारल्या. पोटातल्या पोटात पुरी मारल्या कशासाठी? हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली. मी तर असं म्हणेन हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे. काही लोकांनी तिथली चव घाल देणे. पोऱ्यावाला जर दकी घेत ना पोरले लगीन करणारच पण सरळ सांग देत दखाबू आमले ते काय आव नाही तुमले पट असून ते करल्या मग बर. पोऱ्यावाला अभिमान देतात भेटतीत नाही मनीषे अहो इथला नालायक रास गाडीना पैसा भीती तिच्या आम्ही हाताने सुटते मर जाय रे. अरे औषध ती मर जा रे तू नुसतं औषध करी बाजार भरावा. गरीबातला गरीब माणूस 200 रुपये रोजानं काम करणारा माणूस राग धरू नका. मला बोलणं जरा असं जडच आहे. मला बोलणं जडच आहे मला माहिती आहे पण जव लोक मी उभाटे नाकलं नाही तव लोक गागर बी पडत नाही. 200 रुपये रोजानं कामाला जाणारा माणूस तरी 20 रुपयाने विमल सहज काय इंटू दिवस बरोबर आहे ना. 200 रुपये रोज ते कामले जाणारा माणूस 20 रुपयाने विमल खायच नाही तू किती दिवस. अरे 20 रुपयाने विमल जर तुम्ही कोरोना नावना 20 रुपये जमा करत महिना ना 600 रुपये जातच. जन्माला इथं वय पाहिजे जर बारकायची की गेला तुम्ही कोरोना लगीन नाही बाहेर पण वैशने सुद्धा पैसा उरतील. लोकेशने वायबार धंदा धरले आपण काहीच नाही ना महाराज. आपल्या ऐपतीनुसार हुंडा लावला पाहिजे. हा आणि मागणारा जर उन्हाना पोरगा तोंडे काही जरी मागत स्वीकारणार उठाटे उठरा भिकारी उठ रे तू आटे आत्तेच भीक माग राय ना पुढे काय बोंब पाडशी उठाडे. हा ऐपतीनुसार आपण लावायचा. मागायला लागलं का उठाडी तेव्हा ना त्याला. मागणाऱ्यांनी चव घातली म्हणून पोरी मारल्या गेल्या पण हुंडा लावणाऱ्यांना सांगतो पोरीच्या मायबापांना हुंडा दिला पाहिजे आपल्या ऐपतीनुसार. हुंडा दिल्याच्या नंतर पोरीचं वजन राहतं. हा त्यांसाठी उदाहरण म्हणे दीपक दादांच्या नगरमध्ये गेल्या कथा घ्यात आपला बहीण पाहुणा लायलेत ना. हा त्यामुळे आम्ही ताई सांगस तुन मुसळ फोडी हा लेवा देवाला हात मग करा ना कथा दाजी कथा पटेल तुम्ही बी लिहिलं नाही राहतात आम्ही बटन दाबते नको बाई असं नको बोलत जा. तुम्ही लिहिलं म्हणजे ना आम्ही बी नाकारतच विठायला हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे याच्यावर बोलतोय. एक पोरगा पोरगी बघायला गेला. पोरगी बघितली आणि बघितल्याच्या नंतर नवरीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी मला आवडली तिच्यासोबत लग्न करायचे पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती तो म्हणतो 6 लाख रुपये. पोरगीचा बाप विचार करतो पोरगा इंजिनियर आहे सरकारी म्हणलं 6 लाख रुपये दिले असं समजा. आता 6 लाख रुपयात लग्नही ठरलं पण हा म्हणतो मला लग्न माझ्या पद्धतीत करायचं सुशिक्षित पद्धतीत. मग कसं वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवायचं. आता वर घोड्यामध्ये नवरदेव नवरी दोघांना बसवायचं होतं म्हणल्यावर त्यांनी बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगी बसली. आमच्या दीपक दादा साहेब सारखा बँडवाला होता चांगला जोरात वाजवणारा. आता त्यानं वाजवायला सुरुवात केली. बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली आणि त्याचे सगळे मित्र नाचायला लागले जोरात नाचायला लागले. राव एवढे जोरात नाचत होते का नवरदेव इथला फॉर्म माही घ्या नवरी पोरगी बाजूमात बसली होती. तिने म्हणे पाय ना पट्ट्यानं कशी कमावली या किती पोरं नाचतायत. ती म्हणे हा ना माय खरं आहे ना. म्हणे पाय तर करी म्हणे हा ना माय म्हणे देखते करी पोर म्हणे 150 ना दिकी ना असं आवराव नाही म्हणे. दनी तुम्हाला तुमच्या मायच्या गळ्याची शपथ खरं खरं सांगा एवढा पोरी कसं काय नाची राहिला. तो म्हणे काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे. म्हणे काय नाही म्हणे कोणले 20 नाही कोणले 50 नाही कोणले 100 नाही पाहिजे का कुत्तच म्हणे त्यांनी तात्यालाच ना माही म्हणता आम्हाला गलंगीना पोरी नाही तू इथला वायबार तुमच्याकडे नाही ती पद्धत जानगर ना पोका जानगर ना का. दीपक दादा साहेब माझ्यापेक्षा या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त अनुभव असेल. माझा एक मित्र आहे दोंडाईच्या मध्ये डीजे वाला सोनू दादा. मी त्याच्याकडे बसलो होतो वृंदावन वरनं आलो. आता आल्याच्या नंतर म्हणे तुम्ही बऱ्याच दिवसाच्या नंतर आले म्हणले महाराज या घरी चहाला बसलेलो चहा घेतोय तोपर्यंत एक नवरदेव डीजे ठरावालो ना. त्या भाऊनं गावनं नाव विचारली ना आणि मग आम्हाला सोनू दादा सांगा म्हणे भाऊ पैसा कितला लिसू आणि तू कितला दिशी यानापेक्षा पहिले आई ठरायली डीजे कितला वाजायला कोण वाजनाशे. म्हणता काय सोनू भाऊ पहिले पैसा ठराव ना कितला वाजायला कोण वाजणार नाही म्हणे महाराज काय काय गावेस ना पोरे इथला नेत राहता ना म्हणे 2-2 3-3 वाजायला बंद करू देतात नाही. म्हणता असं आहे का. नवरदेव म्हणे भाऊ सोनू दादा अजिबात टेन्शन लिहू नको म्हणे मला मित्र इथला खानदानी येत ना म्हणे
मना मित्र इथला खानदान येत ना म्हणे त्याच एकदम जर चढी घे ना त्या जनरेटरना आवाजवर बी कुत्ताच म्हणे तू डीजे बंद का करले तुम्हाकडे नाहीत ना असा हा गावकरात 2 नागिन डान्स वाला राहत एक असा करणार आणि एक असा करणार उभा लगीन वय जायला ते बरे कुवारा नका नाच जर महिन्यात चांगला आले भेटी राहिल्यात नाही रे वो नागिन डान्स वाला सो बोलता असत असू बरं पहिलेच पोरी कमी पोरे जास्त आहेत 100 पोरेच ना मागे फक्त 70% पोरी 30% पोरेचले पोरीच ना टाया निशे असाच बाकी नाचे गडवर दांडणार लंबोट शेशी पोरगी हुशार होती धनी तुम्हाला तुमच्या माईच्या गड्याची शपथ खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतात तुम्ही काही नाही सोपं आहे म्हणे कसं काय बोलले 20 बोलले 50 बोलले 100 ने पाहिजे का कुत्तच म्हणे त्या पोर हुशार होती धनी म्हणे काय या 20 रुपया मान 50 रुपया मा इतला कुदाड राहणार उन्हाळा मा म्हणे हा आई उंतान मा इतला कुदाड राहणार म्हणे हा मग मन बापनी 6 लाख रुपये दिलेत मी किती गोमाल हुंडा देणारे नाही देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटत द्यावी बरोबर आहे ना हो फक्त हुंडाला घाबरून काही काही मायबापांनी पोरी पोटातल्या पोटात मारल्या तुम्हाला सांगतो पोरगी एवढं विशेष रत नाही का एखाद्या पोरगीचे लग्न संबंध जोडू द्या प्रसंग घ्या डोळ्याच्या पुढे पोरगीचे लग्न संबंध जोडलेले आहे हळदीचा प्रसंग आहे हळदीचा प्रसंग ढोलवर थापडली त्या क्षणी मुलगीची आई मुलगीचे वडील यातील लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहता पण समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती आहे आणि तशा वातावरणामध्ये एखाद्या नवरीच्या बापाला एखाद्या माणसानं सांगावं आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडते ती वस्तू तुम्ही जाऊन घेऊन या आता घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून तो त्याच्या पत्नीला शोधतोय हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या त्या कोपऱ्यामध्ये रडत होती रडणाऱ्या पत्नीकडे गेला माणूस आणि बाईला विचारायला लागला काग काय झालं काऊन रडतीया काय नाही वधनी हे वेडी बोल ना का रडतीया नाही वधनी अगं तू रडतीया नाही वधनी अगं बोल ना का रडते मी तुझा पती आहे तुला मंडपात कोणी काही बोलले का तुझा कोणी अपमान केला का नाही वधनी मग तू का रडतेस धनी खरं सांगू का दीदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो तिच्या जवळ जा तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून दादा तो नवरीचा बाप रडत होता आणि त्याच्या पत्नीला सांगत होता म्हणजे नवरीच्या माईला सांगत होता वेडी तू माय आहेस तू 10 20 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते मला नाही रडता येणार का जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल अरे माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला मला नाही रडता येणार दोघांचा संवाद चाललेला हळदीची रात्र दोघांनी हो रडून रात्र काढलेली आहे पूर्ण रात्र रडले येतात सकाळी स्नान केलं नवरीचा बाप ओट्यावर उभा आहे सकाळी कोणीतरी नवीन व्यक्ती घराच्या समोरून जातोय आणि त्या व्यक्तीने नवरीच्या बापाला प्रश्न केला का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनतोय हे कशासाठी आणि कोणासाठी हो तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे पण अंतकरणातून आवाज निघतो काय सांगावं दादा अरे मी माझं स्वतःचं काडीच कापतोय पर त्या व्यक्तीला दान करतो ज्या पोराला मी बघितलेलं सुद्धा नाही या अशा परिवारात मी माझी मुलगी देतोय दादा बँक मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जर स्लिप भरायची असेल ना पेन असतो ना पेन त्या पेनाला सुद्धा दोरीनं बांधून ठेवलेला असतो 5 रुपयाचा पेन सुद्धा मोकळा सोडत नाही न जाणं कोणी उचलून घेऊन जाईल एवढाही लोकांवर विश्वास नाही पण मायबाप काय उदाहरण करण्याचे असतात लहानाची मोठी करतात जन्माला आल्याच्या नंतर पासून सांभाळतात तर शेवट 18 20 22 वर्षाची होईपर्यंत सांभाळतात आणि कोणीतरी परका पोऱ्यावर विश्वास ठेवतात आणि त्या पोराच्या स्वाधीन पोरीला करतात त्या मायबापांचं काय उदाहरण करणं असेल नाही का हो महाराज लग्न संबंध आटोपले इथं प्रसंग आहे तो विदाईचा लग्न संबंध आटोपले प्रसंग आहे विदाईचा पोरगीला सासरी जायचंय अगोदर जाऊन ती मायच्या गड्याला मिठी मारते माईला सांगते आई बघा बरं का ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही माय बनवून आपल्याला समजवते आई मी तर चालली ग बाई सासरी पण आई ऐक ना माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना माझा पप्पा जर तुझ्यावर रागवला माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको जाशील ग माझ्या बापाला बाहेरचंही टेन्शन असतं घरातलंही टेन्शन असतं न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे मा दादा ती माय सांगते बेटा तू सांगते तसं ऐकते पण ऐकणार की जाते ना दिल्या घरी सुखीरा सासू सासऱ्यांना आई वडील समज असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे आमची मान खालती जाईल असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे मायला भेटलं गेलं मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी आहे बहिणीच्याकडे जाते बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीच्या गड्याला मिठी मारल्याच्या नंतर बहिणीला सांगते दीदी सारखी सावलीसारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी जर का तुझी आठवण आली ना बाई तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी कशी जगेल मी तुझ्या वाचून बहिणीला भेटलं गेलं रस्त्यावर मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ भावाच्याकडे जाते भावाच्या गड्याला मिठी मारते भावाला सांगते दादा महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा तर या बहिणीला माफ कर रे पिलू तो भाऊ सांगतो ताई तू मला मारले ना बाई तू मला मारले ना मी त्या क्षणी विसरलो
ताई तुम्हाला मारलंय ना. मी त्या क्षणी विसरलोय. तर ताई मला रडायला एवढ्यासाठी येते का तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानाला कोपरा तुझी वाट बघेल. ताई का तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा मायला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं, अंतिम शिखर बापाच्या कड्याला मिठी मारते. बापाच्या कड्याला मिठी मारल्याच्या नंतर बापाला सांगते पप्पा मी तुमच्या पाया पडते पण एक विनंती असेल तुम्हाला. काय रे बेटा. पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पण मी नसल्यावर तुम्हाला कोण समजवणार आहे. पप्पा जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ तिच्यावर. तुम्ही रागवल्याच्या नंतर माझी माई 2-2 दिवस जेवत नाही. हो नका रागवत जाऊ तिच्यावर. पप्पा मी तुमच्या पाया पडते. जोपर्यंत मी होती तोपर्यंत तिला समजवायची. आता कोण समजवणार आहे. बाप पुरीला सांगतो बेटा तू सांगते तसंच, पण याच्या पुढे आता चुकणार नाही. पण की ऐक ना, दिल्या घरी चुकीला सासू सासऱ्यांना आई वडील समज असं कोणतंच काम करू नको ज्याच्या का तुझी मान खालती जाईल, माझी मान खालती जाईल, असं कोणतंच काम करू नको. सगळ्यांना भेटलं गेलं. बैलगाडी उभी होती, बैलगाडीमध्ये पोरगी बसली आणि बसल्याच्या नंतर गाडी मार्गस्थ होती, पण पोरगी मागे फिरून फिरून बघत होती आणि एकच सांगत होती ते माझा माहेर. दिसेल तोपर्यंत माहेर बघायचं. फिरून फिरून बघत होती, एकच सांगत होती ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या लोकपरांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सांगावा.